कळमेश्वर नगरपालिका अंतर्गत 14व्या वित्त आयोगातून कळमेश्वर नगरपालिका कार्यालयासमोर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून उभारण्यात येत असलेल्या गार्डनला नाल्याच्या भिंती शेजारी संरक्षक भिंत म्हणून सिमेंट कॉन्क्रीटची भिंत 20 वर्ष जुन्या दगडाच्या भिंतीवर बांधण्यात आली। मात्र अंदाजपत्रक हे जुनी दगडाची भिंत तोडून नवीन भिंत बांधण्याबाबत तयार करण्यात आल्याची चर्चा आहे। वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कळमेश्वर नगरपालिका यांच्या कार्यालयासमोर असलेल्या जुन्या मामा तलावा शेजारी बगीचाचे सौंदर्यीकरण आणि बगीचाला लागून असलेल्या नाल्यालगत संरक्षक भिंतीचे काम कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आले। या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी, तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते वर्षभरापूर्वीच करण्यात आले होते। बगीचाचे काम जवळपास पूर्णत्वास आले असून बगीचाचे उद्घाटन प्रतीक्षेमध्ये आहे। उद्घाटनाआधीच झालेल्या मुसळधार पावसामुळे ही भिंत कोसळली। सोबतच नव्याने बांधकाम करण्यात आलेले शौचालयाचे बांधकाम सुद्धा खचलेले आहे। हे बांधकाम 28 लाख रुपयांचे असल्याचे प्राथमिक माहिती असून या कामात मोठी अनियमितता झाल्याचे बोलल्या जात आहे। त्यामुळे या भिंतीचे बांधकाम करणारे कंत्राटदार आणि पालिकेचा बांधकाम विभाग यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। हे बांधकाम वर्षापूर्वीचे असून या बांधकामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। कळमेश्वर पालिकेच्या काही बेजबाबदार पदाधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे शहरामध्ये निकृष्ट बांधकाम करण्यात येत आहे। कमिशनखोरीमुळे कळमेश्वर शहरात होत असलेल्या बांधकामामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असून पालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या जवळच्या नातेवाईकांना काम जावे म्हणून पालिकेने काढलेले कंत्राट सेटलमेंट करण्यात येत असून मोठी कमिशनखोरी या कामामध्ये होत असल्याने गेल्या 4 वर्षांमध्ये कळमेश्वर ब्राह्मणी शहरामध्ये पालिकेकडून करण्यात आलेल्या संपूर्ण बांधकामाची चौकशी आणि स्ट्रक्चरल ऑडिट शासनाकडून करण्यात यावे। निकृष्ट बांधकाम करण्यासाठी जबाबदार असलेले पालिकेचे अधिकारी पदाधिकारी यांची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी शहरवासियांकडून होत आहे। पियुष झुंजीवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।